धन्यवाद मित्रांनो. आपल्या मिटिओर 350चं जे टायर आहे ते मागचं ते माझे शॉकअप खराब असल्यामुळं खूप लवकर खराब झाले. एका बाजूने त्याला गाळा पडला आणि अक्षरशः धागे दिसायला लागले. त्यामुळे आता मागचे टायर बदलण्याची वेळ आलेली आहे आणि पाऊस चालू झालेला आहे. मला भीती पण वाटते की बाबा गाडी स्किड नको व्हायला. त्यामुळे मी आज टायर घ्यायला आलेलो आहे. मागचं टायर आपण MRFचं बसवलं होतं. आता आपण आलेलो आहोत अपोलोमध्ये. तर अपोलोमध्ये आता मी तुम्हाला दाखवतो. अपोलोवाल्यांकडं हे दोन व्हेरियंट आहे. हे टायर खरं तर फक्त ज्यांचं हायवे टू हायवे ट्रॅव्हलिंग असतं त्यांच्यासाठी आहे. आणि हे टायर जे आहे हे ऑफ रोड प्लस हायवेज दोघांसाठी आहे. तर मी कन्फ्यूज आहे खरं तर कोणतं घेऊ. तर माझ्या मनात तर हे आहे, कारण खूप दिवस झाले असं म्हणजे पहिल्यांदा आपण असं टायर घेतलेलं नाही. त्याचबरोबर यांच्याकडं चेन लूप पण घेणार आहे मी. विडॉलचं आहे, 260 रुपये म्हटलेले. बघू आपण. तर या दोघांपैकी आपण एक टायर घेऊया. तुम्हाला जुन्या टायरची पण कंडिशन दाखवतो आणि दोघांची प्राइसिंग पण सेम आहे. 3900 रुपये म्हणताय ते. मी यांना विचारून गेलो होतो तर यांनी मला 3900 रुपये रेट दिला होता आणि आता ते म्हणे नाही नाही 4200. तर मी म्हटलं नाही, मला काल 3900 सांगितलं होतं. हे बघा असे सगळे दोरे निघाले. MRFचं होतं हे. शॉकअप खराब असल्यामुळे लवकर टायर गेलं. पुढचं MRFचंच टायर आहे आपलं. तर आता आपण बदलतोय. इथं फाटलं फुटलेलं पण वाटतंय. तर हे अपोलो चं शोरूम आहे कोर्टयार्ड समोर आमच्या नाशिकमध्ये. आता त्यांनी मला 3900ला टायर दिलेले आहे आणि 160 रुपयाचं हे चेन ल्यूब घेतलं मी. आणि सगळ्यात महत्वाचं आता ते मला फिटिंग पण करून देतील आणि हवा पण भरून देतील. तर अल्तमश भाऊ आपल्या गाडीचं आता टायर बदलायचं काम हातात घेतलेलं आहे. अल्तमश नाव आहे मित्राचं आणि तो गाडीचं आता टायर बदलतोय. गाडीचं लुकच बदलून जाणार आहे, कारण पहिल्यांदा अशा प्रकारचं टायर आपण बसवतोय. नाहीतर जे गाडी बरोबर आलं होतं ते टायर आणि याच्या पहिले जे घेतलं ते टायर MRFचं होतं. त्याला हलकी डिझाईन होती, ते याच्या लायक नव्हतं, म्हणजे ऑफरोडिंगच्या लायक नव्हतं. पण हे टायर 2 in 1 आहे. मी आज खरं तर अनेक शोरूम मध्ये गेलो टायरचा भाव काढण्यासाठी. विषय वस्तूच्या भावाचा नसतो, पण मी ज्या 2-3 शोरूम मध्ये गेलो एवढं चढेल सारखं बोलतात ना. आपण त्यांना म्हटलं ना नाही नाही असं नाही रेट तसं नाही, असे हात हलून हलून आपल्याला ट्रीटमेंट देतात. त्यांना हे कळतच नाही की गिरायकाला देव समजू नका, पण कमीत कमी माणूस तर समजा. आपल्या शहरातलं तर समजा, त्यांच्याशी रिस्पेक्टने तर बोला. पण तो अनुभव मला इथे आला नाही. इथले जे पण तिघे चौघ लोक होते त्यांनी अतिशय प्रेमाने माझ्याशी बोलले. हा भाऊ जो आहे आता डोक्याला हात लावून बसलेला आहे, पण अतिशय प्रेमाने यांनी आपला जो पण सौदा होता तो केला. आणि हे बघा आपलं टायर बघा किती खराब झालेलं आहे. हे बघा दिसतंय जागे किती खराब झालेलं आहे. आपण तुम्हाला क्लोज लुक पण दाखवतो. हा येत आहे आपला आता नवीन टायर. डिझाईन दाखव अल्तमश भाऊ. ओके. आणि हे टायर आहे 140/70R1766H. हे आपलं टायर आहे. आता आपण हे बसवतोय आपल्या गाडीला अल्तमश भाऊ. आणि इथं जे यांच्याकडे मेकॅनिझम आहे, जी मशिनरी आहे ते एकदम अत्यावत आहे आणि चांगल्या पद्धतीने, म्हणजे तुमच्या टायरची लाईफ वाढेल अशा पद्धतीने ते काम करतात. हा टायर कोणत्या बाजूने फिरलं पाहिजे हे त्यांनी बघितलं. आता चलो गया, आपला टायर गेला. अगदी 10 मिनिटातच, म्हणजे अगदी व्हील खोलण्यापासून तर टायर फिट करण्यापर्यंत नाही घेऊन 10 मिनिटं लागले आपल्याला. म्हणजे टूल्स चांगले असले तर कसं पटापट काम होतं. हे बघा कसा गाळा पडला होता टायरला. ही बाजू आहे पूर्ण, हे बघा तारा दिसत आहे तुम्हाला इथं. ही बाजू आहे ना पूर्ण घसून गेली होती टायरची. शॉकअप खराब होते त्यामुळे. भीती वाटत होती त्यामुळे. टायर मध्ये पहिली हवा भरलेली आहे आता. आणि टायरचं लुक बघा कसलं दिसू राहिलं, खतरनाक.
तर 3,900 मध्ये आपल्याला हे टायर पडलेलं आहे अपोलोचं. दुसऱ्या एका शोरूम मध्ये हे मला 4,000 रुपये सांगत होते. आणि इथे पण खरं तर मला जास्त सांगितलं होतं, पण मी त्यांना म्हटलं अहो काल तुम्ही मला 3,900 सांगितलं, आज तर तुम्ही उलट ते वाढू राहिले, मी कमी करणार होतो. तर शेवटी ते 3,900 मध्ये आमची डील झाली. कसलं लोक येतं. अच्छा, आता गाडीत पहिल्यांदा टायर चढणार आहे. तर हा छोटासा व्हिडिओ होता. अल्तमश भाऊ आता आपल्या टायर फिट करतोय. काही दिवसानंतर तुम्हाला मी टायर कसं आहे याचा पण अनुभव सांगेल. 100-200-300 किलोमीटर राईड केल्यानंतर. पुढचं आपलं MRF टायर आहे, हे बघा हे टायर. ब्रेक चेक करतोय तो किंवा ब्रेक लागताय का नाही, कारण बिल बाहेर काढलं होतं ना, तो चेक करतोय की ब्रेक लागतात का नाही.